नक्कीच. तर खरं तर जाणून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. कारण तुमचं स्पेशलायझेशन हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण आपलं योगदान दिलेलं आहे. मग ते डॉक्टरीच्या माध्यमातून असेल, विदर्भामध्ये आपलं योगदान आहे. शेती या विषयामधून देखील विदर्भामध्ये आपण योगदान दिलेलं आहे आणि केवळ विदर्भापुरतेच नाही तर मंत्री झाल्यानंतर संबंध महाराष्ट्रभर शेतीचे काय वेगवेगळे प्रयोग करता येतील, नाविन्यपूर्ण शेती कशी करता येईल आणि शेती प्रत्येकानं स्वतःसाठी तरी कशी करावी, हा एक नवीन तुम्ही संदेश लोकांना दिलेला आहे. मी तर असं म्हणेल शाळेतल्या मुलाला शिकवलं पाहिजे शेती करणं. बरं. कारण प्रत्येकाला शेती करणं शिकवलं पाहिजे, म्हणजे जे आपण जेवण करतो त्याची किंमत पण कळेल. खरं. कारण मातीमध्ये तो गेला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 1 वर्ष तरी शिकवलं पाहिजे. असा अभ्यासक्रमच असला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये शेती इन्क्लूड केली पाहिजे. म्हणजे खरं तर शेतीमध्ये एक्सपेरिमेंट किंवा सायन्स ह्याचा फार मोठा रोल असतो. खूपच मोठा. सर्व डिपार्टमेंट, बायोलॉजी, झूलॉजी, कीटकशास्त्र, सगळ्या गोष्टी शेतीमध्ये येतात. फिजिक्स पण येतं, केमिस्ट्री पण येते, सगळ्या गोष्टी येतात. फक्त शेतकऱ्याचे तर चांगले दिवस कधी येणार, सुगीचे दिवस कधी येणार, हाच एक विषय या निमित्तानं कायम उपस्थित राहत असतो.